नमस्कार. भुसावळ तालुक्यातील साक्री या गावामध्ये श्रीपद भागवत कथा सप्ताहाचं संकीर्तन सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि अतिशय भारदस्त कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेला आहे. या ठिकाणी महिलांची आणि पुरुषांची एक चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स मिळतो आहे, चांगला प्रतिसाद लाभत आहेत आणि विशेषतः हे चौथं वर्ष आहे आणि चौथं वर्ष असून सुयोग असा आहे की चौथा महिना पण आहे आणि एक सुयोग घडलेला आहे आणि या ठिकाणी ज्यांच्या परिश्रमातून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजसुद्धा उपस्थित आहेत आणि एक हरिनाम पाठ सप्ताहाचं आता सुरुवातच होणार आहे. महाराज, आपण एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. ज्यांच्या परिश्रमातून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. या कार्यक्रमाच्या संदर्भात थोडक्यात काय सांगा? नमस्कार. रामकृष्ण हरी. मी दत्तात्रय महाराज साक्रीकर. आमच्या या साक्री गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे भागाभागामध्ये सप्ताह संपन्न होत असतो. त्याप्रमाणे या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याकरता फार खटाटोप सुरू असतो आणि त्यांची उत्कंठा सप्ताह येण्याच्या 15 दिवस अगोदर त्यांच्या ठिकाणी जणू काय एक उत्साहाचं वातावरण असतं आणि त्यानुसार ते कार्यकर्ते या कार्यक्रमाकरता, या सत्कर्माकरता सज्ज झालेले असतात. आमच्या या साक्री गावामध्ये जवळजवळ 3-4 सप्ते प्रतिवर्षी संपन्न होत असतात. बाहेरच्या आणि आपल्या समोरच्या बाजूला जर विचार करू गेलो तर राधाकृष्ण मंदिर आहे. त्या श्री राधाकृष्ण मंदिरामध्ये मार्गशीर्ष मातामध्ये सप्ताह संपन्न दरवर्षी त्या ठिकाणी होत असतो. आमचं आणि श्री विठ्ठल मंदिर, सर्व गावांचं जे मंदिर आहे ते श्री विठ्ठल मंदिर, त्याही ठिकाणी प्रातस्मरणी वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू झेंडूजी महाराज बेडीकर यांच्या परंपरेनुसार दिंडीचा मुक्काम, सद्गुरूंचे पावलं प्रतिवर्षी आमच्या गावाला लागत असतात आणि गेल्या 3 वर्षापासून हा जो गावाचा परिसर आहे या ठिकाणी हे कार्यकर्ते मंडळी प्रतिवर्षी त्याच उत्साहाने या ठिकाणी सप्ताहाचं नियोजन करीत असतात. मागील 2 वर्षे आम्ही श्रीमद भागवताची कथा या ठिकाणी श्रवण केली. मागील वर्षी आम्ही गोस्वामी तुलसीदासजी महाराजांचं रामायण ऐकलं आणि यावर्षी कार्यकर्त्यांच्या मतानुसार पुन्हा श्रीमद भागवताची कथा आहेत. त्यानुसार प्रतिवर्षी या ठिकाणी सप्ताह संपन्न होत असतो. काकडा, हरिपाठ, कथा, कीर्तन प्रति दिवशी 7 दिवस प्रत्येक आणि वेगवेगळ्या वक्त्यांच्या मुखातून या ठिकाणी समाज प्रबोधन केलं जातं आणि अशाच प्रकारचा आनंद या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सर्व गावाला उपभोगण्याकरता मिळत असतो. म्हणून सर्वात प्रथम या कार्यक्रमांचा आणि जे काही नियोजन करणारे आहेत त्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आणि तुम्ही या ठिकाणी आमची मुलाखत घेण्यात आले TV9 P24 आपल्यालाही धन्यवाद व्यक्त करतो की जेणेकरून आमच्या या गावाचा परमार्थ तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी हा खटाटोप प्रयत्न केला, म्हणून आपल्यालाही धन्यवाद. महाराज, मी आपल्याला विचारू इच्छितो की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि आपण आध्यात्मिकच्या क्षेत्रातून जनसामान्यांपर्यंत आपले विचार विचारतात. परंतु ग्रामीण भागामध्ये सद्यस्थितीमध्ये युवा वर्ग हा एक व्यसनाधीन झालेला आहे आणि व्यसनीच्या आहारी गेल्यामुळे त्याचं जीवन तर उद्ध्वस्त होतं, वैयक्तिक जीवन तर उद्ध्वस्त होतंच, परंतु संपूर्ण कुटुंबाचं जीवन उद्ध्वस्त होतं. अशा लोकांना आणि नवयुवक तरुण मंडळींना आपण काय आवाहन करणार, काय द्याल उपदेश? सर्व तरुण मित्रमंडळींना माझं एक कडकडीचं असं आव्हान आहे, विनंती आहे की सर्व तरुण मित्रमंडळींनी या हरिकथेमध्ये येऊन बसलं पाहिजे. जितका वेळ तुम्हाला प्राप्त होतो तुमच्या अभ्यासातून, कामधंद्यातून तुम्हाला जर वेळ शिल्लक असेल तर निश्चितच तुम्ही संतांचे विचार ऐकले पाहिजे, माझ्या ज्ञानोबारायांचे विचार ऐकले पाहिजे, तुकोबारायांचे विचार आपल्या जीवनामध्ये रुजवले पाहिजे की जेणेकरून आपण त्या व्यसनापासून, दुर्व्यसनापासून आपण लांब जाऊ. कारण संतांनी त्याच पद्धतीने समाजाला प्रबोधन केलेलं आहे. अरे प्यायचं असेल तर हरिनामाचा प्याला प्या की जेणेकरून जीवन आपलं सुधारलं जाईल. म्हणूनच साधू संतांचे हे विचार आमच्या गावामध्ये प्रत्येक तरुणांच्या ठिकाणी बिंबवले जावे याकरताच आमचा प्रयत्न आहे आणि त्या तरुणांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की तरुणांनी देखील या अशा कर्मामध्ये, धर्मकार्यामध्ये आणि सहभागी व्हावं. या तरुणांना एवढंच सांगू इच्छितो. महाराज, या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे श्रीमद भागवत कथा संकीर्तन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सालाबाजाप्रमाणे आपलं 4थं वर्ष आहे, 4था महिना आहे, एक सुयोग आहे चांगल्या प्रकारे. काय सांगाल थोडक्यात याच्यामध्ये? थोडक्यात असं सांगेल की सर्वांचे मतं एकजुटता येते, त्याच्यामुळे महाराजही हे करता येतं की प्रबोधन चांगलं देता येतं. एकता वाढते. एकता वाढते.
म्हणजे विविधतेमध्ये एकता समाजामध्ये एकता वाढते. वेगवेगळ्या जाती धर्माचे कोणती बी जात असो. एकतेमध्ये सर्व येतात जातीमध्ये. आणि एकोप्याने एक चांगल्या प्रकारे नांदतात. अशा प्रकारचा आपला एक संदेश आहे आपला. सर्वांचं एक मत झाल्यावर जाती धर्म कोणताच नाही इथे. कोणी बी येऊ शकतो इथे ऐकायला, कोणी बी बसू शकतो. सर्व लोक बसतात, येतात, कीर्तन ऐकतात. बरं सर, आपण काय सांगाल या संदर्भात? हा जो कार्यक्रम चालू आहे हा एक स्तुत्य कार्यक्रम आहे. तरुण वर्गाला याचं मार्गदर्शन मिळावं, समाजाला धार्मिकता वाढावी, तरुण वर्ग व्यसनापासून दूर जावा, अध्यात्मात किती ज्ञान आहे याची कल्पना नसते लोकांना. हा उद्देश त्यांना मिळत असतो, त्यांची बुद्धीत फरक पडत असतो, त्यांना मार्गदर्शन मिळत असतं. भगवंताची सेवा केल्याने काय फायदा होतो हे त्यांना या सप्ताहातून कळून येतं. एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी श्रीमद भागवत कथा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. एक भारदस्त असं वातावरण या ठिकाणी आहे. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी लाभत आहेत आणि ते एकच भक्तिरसामध्ये तल्लीन झालेले आहेत. या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं विविधतेतून एकतेचं दर्शन या ठिकाणी घडत आहेत. जोगीलाल सुरवाडे, TV 24 नॅशनल न्यूज.